नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708ला सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला डॅश डॅश घोषित केले. छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708ला सातारा येथे राज्य अभिषेक करून स्वतःला डॅश डॅश घोषित केले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती असे घोषित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅशवर आधारित होते. नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅश यावर आधारित होते. तर ऑप्शन क्रमांक 4 बौद्ध धर्मावर आधारित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 10. शीख धर्माचे एकूण गुरु हे 10 झाले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता? सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दीन ए इलाही हे सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश डॅश आहेत. नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीराजे हे नायिका भेद या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश डॅश आहे. जगातील सर्वात जुने पुस्तक म्हणजेच ग्रंथ डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश डॅश आहेत. जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ऋषभदेव हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते. गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 1 महामाया हे गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. वैदिक संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण संस्कृती होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 नागरी संस्कृती होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅश होते. शीख धर्माचे 5वे गुरु डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला. भगवान महावीर यांचा मृत्यू डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांचा मृत्यू झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, गुप्त वंशाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. गुप्त वंशाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीगुप्त यांनी गुप्त वंशाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनी प्रवासी ह्यू यन त्संग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता. चीनी प्रवासी ह्यू यन त्संग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 हर्षवर्धन यांच्या काळात आला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मोहम्मद गझनी याने भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली. मोहम्मद गझनी यांनी भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली. तर ऑप्शन क्रमांक 1 17 वेळा आक्रमण करून लूट केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मोहम्मद गौरी सोबत ताराबाईचे युद्ध डॅश डॅश या दिल्लीच्या शासकाने केले. मोहम्मद गौरी सोबत ताराबाईंचे युद्ध डॅश डॅश या दिल्लीच्या शासकाने केले. तर ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबर यांचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅश डॅश यांच्यात झाले. हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबरचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक
डॅश डॅश यांच्यात झाले तर ऑप्शन क्रमांक 1 महाराणा प्रताप यांच्यात झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश हे होते. आझाद शत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश हे होते, तर ऑप्शन क्रमांक 1 कुनिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु गोविंद सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गौतम बुद्ध यांचा विवाह डॅश डॅश यांच्याशी झाला होता. गौतम बुद्ध यांचा विवाह डॅश डॅश यांच्याशी झाला होता, तर ऑप्शन क्रमांक 1 यशोधरा यांच्याशी गौतम बुद्धांचा झाला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत. जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत, तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धमान महावीर हे होत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश साली झाला, तर ऑप्शन क्रमांक 1 1680 मध्ये झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला. सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला, तर ऑप्शन क्रमांक 1 मोहन जोदडो या ठिकाणी लावला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण म्हणले जाई, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या जैन धर्म तीर्थकारास असेही म्हणतात? कोणत्या जैन धर्म तीर्थकारास अधिनाम असेही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋषभदेव यांना जैन धर्म अधिनाम असेही म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 शुद्धोधन होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण आहे. डॉक्टर DR साहनी यांनी शोधलेले हडप्पा हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू संस्कृतीतील ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशामध्ये शून्याचा शोध लागला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सुप्रसिद्ध गोल घुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे? सुप्रसिद्ध गोल घुमट ही वस्तू कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विजापूर या ठिकाणी शहरात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोरारजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढविला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंकोजी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वडू बुद्रुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भोर तालुक्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अफजल खानचा वध कुठे झाला? अफजल खानचा वध कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतापगड या ठिकाणी अफजल खानचा वध झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? अकबरच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 चांद बीबी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला?
इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधून कोणी काढला? तर ऑप्शन क्रमांक 2 वास्को द गामा यांनी काढला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, इसवी सन 7व्या शतकामध्ये त्या इस्लामाची शिकवण दिली? इसवी सन 7व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुहम्मद पैगंबर यांनी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश ही पहिली एकमेव स्त्री होय. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश ही पहिली एकमेव स्त्री होय. तर ऑप्शन क्रमांक 1 रझिया सुलतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजनीती या विषयावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या डॅशच्या राज्यात भारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या डॅशच्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.